बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले। या घटनेत महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्या गावात तणावपूर्वक शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 3 फेब्रुवारीला गावातील अंगणवाडीच्या आवारात अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना केली। मात्र त्यानंतर गावातीलच एका गटाने या पुतळ्याला विरोध दर्शवला। सुरुवातीला किरकोळ वाद झाला, मात्र वातावरण तापलेलंच राहिलं। 20 फेब्रुवारीला संध्याकाळी पुन्हा दोनही गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। या घटनेत काही महिलांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा देखील आरोप आहे। एका तरुणीला गंभीर मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता। त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काय 4-5 जणच होतो घरी। मग आम्ही ते काहून आले म्हणून पुतळ्याजवळ काहून येत म्हणून आलो। त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजांचा पुतळा नागराला बांधून नाला तोडून नाही। मी सांगितलं मी होऊ देणार नाही। त्याच्यानंतर मी पुतळ्या समोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते। PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSI ला घेरात घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजाने आम्हाला मारलं। माझ्या अंगाचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत। त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या। माझ्यासोबत व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले आहे। घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्यानं त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला। घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात दाखल करण्यात आली। सध्या गावात तणावपूर्वक शांतता आहे। दरम्यान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी मारहाण झालेल्या महिलेशी संवाद साधून विचारपूस केली। दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करून 24 तारखेपर्यंत अटक न केल्यास 25 फेब्रुवारीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे। ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उकडून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत। म्हणजे तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे। 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का? 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती। इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली। एखाद दिवशी मुख्यमंत्री जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे। आतापर्यंत पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतलं असून फिर्यादींचे जबाब नोंदवून कलमांमध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गावात सध्या कडक पोलीस बंदोबस्त असून पुतळा त्याच ठिकाणी कायम ठेवावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे।